बाबासाहेबांना सगळ्यांना अभिवादन केलं। मी पुन्हा सांगतो, प्रत्येक वेळेस सांगतोय, जरी आपण महायुतीमध्ये असलो तरी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आपण कुठेही सोडलेली नाही। हे मी ज्यांच्या बरोबर आम्ही सरकारमध्ये आहोत त्यांच्या वरिष्ठांना देखील, प्रफुल्लभाई सुनील तटकरे तुम्हाला आठवत असेल, आपणच तिथं त्यांच्याशी बोललो। त्यांनी सांगितलं की ठीक आहे, ती तुमची विचारधारा आहे, आमचं काही म्हणणं नाही। अशा पद्धतीनं आपण मनामध्ये कुठलाही किंतु कारण नसताना वेगवेगळ्या पद्धतीनं आपले विरोधक, समोरचे लोक चुकीच्या पद्धतीनं नरेटिव्ह हा सेट करण्याचा प्रयत्न करतात, जो या निवडणुकीच्या निमित्तानं झाला। त्याच्यामध्ये संविधानाच्या बद्दल मी तर जाहीरपणे सांगत होतो, जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणच मायेचा लाल बदलू शकत नाही। परंतु आपण जे सांगत होतो ते माझ्या मागासवर्गीय समाजाला, माझ्या आदिवासी समाजाला तिथपर्यंत नीटपणे समजून सांगण्याच्या करता आपण कमी पडलो आणि समोरचे विरोधी पक्ष मात्र नरेटिव्ह सेट करायला यशस्वी झाले। आताही परवा सेंट्रल हॉलमध्ये एनडीएची मीटिंग झाली, तिथं संविधान ठेवलं होतं। पहिल्यांदाच संविधानाचं दर्शन पंतप्रधानांनी घेतलं आणि नंतर त्यांनी बाकीचं सगळं मार्गदर्शन केलं, इतरांची भाषणं झाली, प्रस्ताव ठेवला, त्याला अनुमोदन दिलं गेलं। मित्रांनो, काल देखील शपथ